खासदार उदयनराजे यांनी छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन केलाय। लक्ष्मण उतेकर यांना फोन करून चित्रपटाची माहिती घेतली। आक्षेपार्ह दृश्य वगळून चित्रपट लवकर प्रदर्शित करावा अशी मागणी उदयनराजे यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी धर्मासाठी केलेले योगदान हे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने जगाच्या समोर यावं यासाठी प्रयत्न करा असं उदयनराजे यांनी म्हटलंय। चित्रपट इतिहास तज्ञ आणि इतिहास अभ्यासक यांना दाखवून प्रदर्शित करावा अशी मागणी सुद्धा उदयनराजे यांनी केली। असतात आपण दिग्दर्शक असतात, आपण संपूर्ण प्रोड्युसर डायरेक्टर आपण असतात आणि बोलणं सोपं असतं पण करणं तितकंच अवघड असतं। करत तर कोण नाही आणि जे करतात ठीक आहे ना, एवढं उघडपणे संपूर्ण त्यांचा निषेध आणि हे करण्यापेक्षा जे तुमच्यासारखे जे लोक असतात त्यांची चर्चा करून हे करून थोडंसं त्यांनी करायला हवं होतं। पण जे असेल त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असतील कोणाच्या पण जे असतील तर त्याच्यावरती थोडंसं आपण जरा एक विचार करून आणि ते काय एखादा सीन असेल तो डिलीट केला तर मला वाटतं त्यात काय अडचण येणार नाही आणि करावं। म्हणजे माझा तोच पूर्ण फोकस आहे की 30 तारखेपर्यंत फिल्म तयार करतोय मी। बरं, अजून फिल्मचे VFX म्युझिक आणि डबिंग हे सगळं चालू आहे। नाही पण जे बघितलं ते म्हणजे फॅन्टॅस्टिक, म्हणजे अप्रतिम, म्हणजे संभाजी महाराजांना शोभल असं ते सिंहाचं जे दाखवलं ते तर म्हणजे जी प्रामाणिक स्वप्न एवढंच होतं की आपलं दैवत आहे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपलं दैवत आहे। ते नसते तर आपणच नसतो। नाही खरंच आहे। माझे फक्त प्रामाणिक प्रयत्न एवढाच आहे की आपले महाराज, आपला राजा काय होता हे अख्ख्या जगाला कळावं। नाही म्हणजे निश्चित म्हणजे त्याबद्दल दुमतच नाही। राजांचा मान राखत प्रत्येक फ्रेम मी शूट केले राहते। नाही राजांची प्रतिष्ठा राखत, राजांचा मान राखत। नाही त्याबद्दल म्हणजे हे बघा तुम्ही जे केलंय ना, मी सांगितलं ना, म्हणजे रिअली म्हणजे वाकण्यासारखं आहे। तर छावा सिनेमावरनं रंगलेल्या वादामध्ये मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। छावा चित्रपटामधील आक्षेपार्ह भागावरनं उदय सामंत यांनी थेट इशाराच दिलाय। जाणकारांना दाखवल्याशिवाय सिनेमा प्रदर्शित करू नये असं सामंतांनी म्हटलं। महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका मंत्री उदय सामंत यांनी मांडली। तसंच चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह असेल तर ते तत्काळ काढून टाका असंही सामंत म्हणाले। अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी थेट भूमिकाच मंत्री सामंतांनी जाहीर केली आहे की अनेकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये आक्षेपार्ह काहीतरी आहे असं त्यांची शंका नोंदवलेली आहे। माझं पहिलं वाक्य त्याच्यामध्ये असं आहे की हिंदी चित्रपटातलं ही अतिशय आनंदाची बाब आहे। अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणार आहे। तज्ञांनी तो पिक्चर बघावा, खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी काय असेल तो निर्णय घ्यावा। त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला कुठेतरी धोका निर्माण होतोय तर तो प्रदर्शित करू नये ही माझी स्पष्टपणे भूमिका आहे। त्याच्यामध्ये मी चित्रपट प्रदर्शित करायला देणारच नाही असं कुठेही भूमिका मांडली नाही।